तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊ चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे साऊंड ट्रॅक स्वप्नील. आणि आजचा असा स्पेशल व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. जसं की आज थंबनेलवर तुम्ही बघितलं, जो हा व्हिडिओ आहे तो खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, जो की साऊंड व्यवसाय किंवा साऊंड लाईनचे रिलेटेड असणार आहे, ज्या लोकांना साऊंड लाईनमध्ये करिअर करायचं आहे. आता लास्ट मी 2 वर्षापासून बघितलं आहे की असे खूप सारे असे लोक आहेत, खूप सारे असे मुलं आहेत की त्यांनी साऊंड लाईनमध्ये जे नवीन व्यवसाय त्यांनी घेतलेला आहे, त्यामध्ये त्यांनी पाऊल टाकलेलं आहे आणि त्याच्या रिलेटेड त्यांना चांगले असा प्रतिसाद भेटत आहे आणि ज्या गोष्टी त्यांनाही माहीत आहे. पण काही लोकांना साऊंडबद्दल किंवा साऊंड घेण्याबद्दल किंवा साऊंड कशा पद्धतीने भेटू शकतो किंवा साऊंड कसा असतो, सेटअप कसा असतो, याबद्दल काही लोकांना माहिती नाही. तर मित्रांनो, ठराविक असे मी 2 ते 3 असे प्रश्न घेणार आहे, जे की मला यूट्यूबवरती, इन्स्टावरती खूप सारे लोक असे कमेंट करत असतात. तर नक्कीच हा जो व्हिडिओ आजचा आहे तो तर त्यांच्यासाठी हा आजचा जो व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, चॅनलमध्ये नवीन असा आता चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि आत्ताच व्हिडिओला एक लाईक द्या, कारण की मी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ साऊंड लाईनचा असणार रिलेटेड असणार जो कंटेंट असतो तो खूप त्याच पद्धतीने असणारा इम्पॉर्टंट व्हिडिओ नेहमीच मी घेत असतो. तर आणि मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करू. तर मित्रांनो, सगळ्यात आधी सांगायचं म्हणलं का आता आजकाल खूप साऊंड लाईनमध्ये खूप लोकांची अशी क्रेज चालू आहे की नवनवीन साऊंड व्यवसायामध्ये लोक त्यांचं पाऊल टाकत आहेत किंवा त्यामध्ये साऊंड लाईनमध्ये ते करिअर करायचं बघत आहेत. लास्ट 1 ते 2 वर्षापासून मी असं बघितलं आहे की जे युवा लोक आहेत, युवा यंगस्टर लोक आहेत, तर त्यांनी साऊंड लाईनमध्ये आपलं करिअर करण्याचं ठरवलेलं आहे किंवा त्यांनी साऊंड लाईनमध्ये जास्त आपलं पाऊल टाकलेलं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग त्यांनी सेटअप घेतलेले आहेत. ते चांगल्या पद्धतीने लोकल करत आहेत, ग्रो करत आहेत आणि चांगले त्यांनी जे काय असतं साऊंडचे असणार प्रत्येक गोष्ट त्यांना समजलेली आहे. तर आजकाल अजून असे काही लोक आहेत की त्यांना साऊंड क्षेत्रामध्ये आपल्याला पाऊल टाकायचं आहे किंवा साऊंडमध्ये नवीन आपल्याला व्यवसाय करायचा आहे, पण त्यांना बेसिक अशा गोष्टी माहीत नाहीत. जवळजवळ साऊंड कसा असतो, साऊंड बरोबर कोणकोणत्या गोष्टी भेटल्या जातात किंवा साऊंड आपल्याला कशा पद्धतीने भेटलं जातं, तर कॅबिनेट मॅन्युफॅक्चर आपल्याला साऊंड कशा पद्धतीने देतात आणि आपलं त्याबद्दल असणार जे काही पैशाची जी असते किंवा जी रक्कम कशा पद्धतीने भरली जाते. तर या थोडक्यात मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, पण महत्त्वाचे जे पॉईंट आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. तर मित्रांनो, मला एका मित्राने अशी कमेंट केली होती की साऊंड सेटअप बरोबर ॲम्प्लिफायर भेटतात का. तर हा असं या पद्धतीने खूप साऱ्या लोकांनी कमेंट केले, यूट्यूबमध्ये असो किंवा यूट्यूबच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये असो की इंस्टावरती खूप साऱ्या अशा लोकांनी कमेंट केली होती. तर त्याबद्दल मी सांगणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात सांगायचं म्हणलं तर साऊंडमध्ये ज्या गोष्टी असतात की 2 बेस 2 टॉप, मग तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटचा कसाही सेटअप असतो, 2 बेस 2 टॉप असतो, 4 बेस 4 टॉप असतो. 2 बेस 2 टॉप, 4 बेस 4 टॉप सोबत तुम्हाला ॲम्प्लिफायर्स भेटतात, कारण की त्यांना जो कम्प्लीट सेटअप असतो तो 2 बेस 2 टॉप सोबत ॲम्प्लिफायर, मग ते बेससाठी असणारे जे काही 1-2 ॲम्प्लिफायर असतील, एक टॉपसाठी असणारे 1-2 ॲम्प्लिफायर असतील आणि त्याच्या अकॉर्डिंग जो काही क्रॉसओव्हर असतो तोही तुम्हाला त्याच्या बजेटमध्ये तुमच्या सेटअपसोबत भेटला जातो. ओके, तर 2 बेस 2 टॉपसोबत किंवा 4 बेस 4 टॉपसोबत जे काही ॲम्प्लिफायर्स असतात त्यास पूर्ण प्रॉपर जो सेटअप असतो तो तुम्हाला भेटतो. पण असेही कमेंट आले होते की जे जनसेट पण भेटतो का. जनसेट भेटत नाही. जनसेटचं असतं वेगळं बजेट आणि साऊंडचं असतं वेगळं बजेट, कारण की जनसेट आणि जे सेटअप साऊंड सेटअप असतो त्याच्यामध्ये खूप सारा असा डिफरन्स आहे, कारण ती बजेट खूप असं मोठं असतं. जनसेटचं बजेट वेगळं असतं, साऊंडचं बजेट वेगळं असतं. तर ही बेसिक एक प्रश्न असं खूप साऱ्या लोकांचे असणार आहे, मला घर केलेलं आहे. तर त्यांना हा समजला असेल की सेटअप बरोबर ॲम्प्लिफायर भेटतात. तर मित्रांनो, काही लोकांनी अशी कमेंट केली होती की DJ सेटअप हा आपल्याला कमीत कमी बजेटपासून किती बजेटपर्यंत किंवा मॅक्झिमम कितीपर्यंत जाऊ शकतो. तर यासोबत सांगायचं म्हटलं तर DJ सेटअप हा नॉर्मल सेटअप, मीडियम आणि कॉम्पिटिशन असे 3 व्हरायटीमध्ये डिवाईड होतात. असं मी त्याला सांगायचं म्हटलं तर 2 बेस 2 टॉप काही कॅबिनेटमध्ये जो कमीत कमी जो नॉर्मल सेटअप किंवा त्याला रेग्युलर सेटअप पण म्हणतात, तो कमीत कमी काही कॅबिनेटमध्ये 5 ते 6 लाखांपासून स्टार्ट होतो आणि काही कॅबिनेटमध्ये 7 ते 8 ते 10 लाखांच्या आतमध्ये, म्हणजे 5-6 लाखांपासून ते 8 ते 10 लाखापर्यंत तुम्हाला रेग्युलर सेटअप जो असतो, पण चांगला सेटअप तुम्हाला त्याच्या पुढे तुमची जशी रिक्वायरमेंट असेल त्या सेटअपमध्ये तुम्हाला भेटतो. त्याच्यानंतर जर थोडं कॉम्पिटिशन लेवलच्या जर अलीकडे, म्हणजे थोडं तुमचं बजेट जास्त असेल तर त्या हिशोबाने जर 12-13 लाखांपासून ते 17 ते 18 लाखांपर्यंत जो सेटअप असतो प्रॉपर आणि कॉम्पिटिशन लेवलला थोडं टक्का देण्यासारखा, म्हणजे प्रॉपर कॉम्पिटिशन लेवलचं नाही पण त्याच्या अलीकडे तुम्ही चांगला सेटअप तो वाजवू शकता. तर या हिशोबाने काही कॅबिनेट तुम्हाला मॅक्झिमम 17 ते 18 लाखांपर्यंत तुम्हाला भेटू शकतो, म्हणजे कमीत कमी 10 ते 12 पासून पुढे, मग 10 ते 12 लाखांपासून ते 18 लाखांपर्यंत जो चांगला सेटअप किंवा मिडियमचा सेटअप असतो जो कॉम्पिटिशन लेवलच्या थोडं अलीकडे तो तुम्हाला भेटू शकतो. तर मित्रांनो, तिसरं अशी व्हरायटी पडते की जो कॉम्पिटिशन लेवलचा जो सेटअप असतो तो मिनिमम 18 लाखापासून म्हणजे 20 लाखापासून पुढे चालू होतो, म्हणजे तुमची जशी रिक्वायरमेंट असेल मग तिथून पुढे 20 लाख असो, 30 लाख असो, 40 लाख असो किंवा जे काय तुमचं बजेट असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉम्पिटिशन लेवलचा हायेस्ट लेवलचा जो सेटअप असतो तुम्हाला भेटतो.
मग त्याचबरोबर असंही सेटअप 2 टॉपमध्ये भेटतं. म्हणजे तुमचे रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने तुम्हाला सेटअप भेटला. प्रश्न हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे, कारण की जसं थंबनेलवर तुम्ही बघितलं होतं तोच मेन प्रश्न हा तिसरा असणार आहे. तर मित्रांनो, काही लोकांचं बजेट कमी असतं, जे मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतात, ज्यांचं बजेट कमी असतं, जे थोडे गरीब असतात, म्हणजे त्यांना पेमेंटची जे काही रक्कम असते ते त्यांना जुळवाजुळव करण्यासाठी खूप वेळ लागला असतो. समजा जर त्यांचं जेवढा रिक्वायरमेंटनुसार जर सेटअप नॉर्मल जर सेटअप घ्यायचं म्हटलं तर त्याच्या अकॉर्डिंग त्यांना तेवढंही घेणं खूप असं जास्त मोठा असा निर्णय घेण्यासारखं असतं, तेवढं त्यांच्याकडे बजेट नसतं. मग जवळ 3-4 लाखाचं बजेट झालं असलं तरी आणि 2-3 लाख कमी पडत असतात. तर या हिशोबानं त्यांना वाटतं की मग अशा काही गोष्टी असतात, किंवा ज्यांचं बजेट चांगलं असतं किंवा ज्यांचं घरचं चांगलं असतं त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ते काय डायरेक्ट हार्ड कॅश सेटअप घेऊ शकतात. तर मित्रांनो, ज्यांचं जे बजेट कमीच आहे तर त्यांच्या मनामध्ये असे क्वेश्चन येतात की जो सेटअप आहे किंवा जो सेटअप आहे किंवा जो कॅबिनेट मॅन्युफॅक्चरर आहे त्यांच्याकडे जो सेटअप असतो तो आपल्याला हप्त्यावरती भेटतात का. तसंच हा असणार. कमेंट जर एकाने केली होती की जो DJ सेटअप आहे तो आपल्याला हप्त्यावरती भेटला जातो का, म्हणजे EMI वरती भेटला जातो का. म्हणजे तर महत्त्वाचं म्हणजे सांगायला म्हटलं तर DJ कॅबिनेट किंवा जे काही मॅन्युफॅक्चरर्स असतील त्यांच्याकडे काही बँक नसते, किंवा ते बँकिंगचं काय प्रोसिजर असते ते काय नसतं त्यांच्याकडे अवेलेबल. सांगायचं म्हटलं तर ते एक बिझनेसमॅन आहेत, किंवा ते त्यांच्याकडे मोठा असा बिझनेस असतो. तर जे काही बँकेचे असण्याची रिक्वायरमेंट असते, मग समजा EMI वर तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी जे काही प्रोसिजर असतील, मग ते नॉमिनेशन असो, त्या काही जमिनीचा दाखला असतो, किंवा त्याच्या अकॉर्डिंग म्हणजे ज्या काही गोष्टी असतात, किंवा त्याचं प्रूफ काय आहे, त्याचं जे ॲग्रीमेंट काय आहे, किंवा त्यासाठी लागणार जे काही साक्षीदार, या अशा ज्या गोष्टी असतात बँकिंगची प्रोसेस, त्या भानगडीमध्ये कॅबिनेट मॅन्युफॅक्चरर्स पडत नाहीत. पहिली गोष्ट सांगायला म्हटली तर या भानगडीमध्ये बँकिंगची असणार जी काही प्रोसेस असते, म्हणजे EMI साठी लागणारी, डाऊन पेमेंटसाठी लागणारे, किंवा हप्त्यावरती लागणारे ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये कॅबिनेट मॅन्युफॅक्चरर त्यामध्ये पडत नाहीत, या प्रोसेसमध्ये पडत नाहीत. त्यांना ऑलरेडी खूप लोड असतो साऊंड सेटअप बनण्याबद्दल. तर जो काही कॅश असेल, ज्याचा जो रक्कम असतो त्या हिशोबाने ते कॅबिनेट घेत असतात. हा जो बेसिक प्रश्न होता खूप साऱ्या लोकांमध्ये घर करत असतो, आणि मला या हिशोबाने खूप सारे कमेंट आले होते. तर त्यांना हेच सांगायचं आहे की DJ कॅबिनेट मॅन्युफॅक्चरर्स तुम्हाला जो काही सेटअप आहे तो EMI वरती किंवा डाऊन पेमेंटवरती किंवा हप्त्यावरती देत नाहीत. त्यांच्याकडे ही प्रोसिजर नसते. त्यामुळे मनातला असणारा हा जो काही न्यूनगंड आहे तो काढून टाका, आणि हा जो प्रश्न आहे तो नक्की याबद्दल तुम्ही विचारच करू नका की हप्त्यावरती भेटतात. तुमचं जर रेग्युलर हार्ड कॅश असेल किंवा जे काय तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला हवं असेल तर त्या हिशोबाने ते तुम्ही करू शकता, पण EMI वरती भेटत नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाला जर ऑप्शन जर सांगायचं म्हटलं तर DJ सेटअप क्रेडिटवरती भेटू शकतो. ओके, DJ सेटअप वापरायचे तर क्रेडिटवरती भेटू शकतो. म्हणजे कसं, जर सांगायचं म्हटलं तर तुमच्या ओळखीचं कोणी असं व्यक्ती असेल किंवा ज्यांची कॅबिनेट मॅन्युफॅक्चररसोबत असण्याची ओळख असेल, किंवा त्यांचं जो कम्युनिकेशन असेल, त्यांचा जो कॉन्टॅक्ट असेल, आणि जर त्यांचे कोऑर्डिनेशन चांगलं असेल, किंवा ज्या काही त्यांच्या गोष्टी त्यांच्या जास्त कम्युनिकेटमध्ये असतील, तर तुम्हाला जो तुमचा जो सेटअप आहे तो तुम्हाला त्यांच्या क्रेडिटवरती भेटू शकेल. पण त्यामध्येही तुम्हाला थोडेसे जे असणारी वेळ असते की जो बजेटचे किंवा जे काय बजेट किंवा जी काय रक्कम ज्या वेळेमध्ये तुम्हाला द्यायची त्यामध्ये ठरलेली असते, त्या हिशोबाने तुम्हाला ती रक्कम दिलीच पाहिजे. जर कोणाचं क्रेडिटवरती जर घ्यायचं असेल तर त्यासाठी नक्कीच त्यांचा जो असणारा जो त्यांच्यासमोर असणारा जो इम्प्रेशन आहे तर तो तुम्हाला खराब नाही करायचा. जर सेटअप घ्यायचा असेल कोणाच्या क्रेडिटवरती, तर तुम्हाला जी काही रक्कम ज्या त्या दिवशी द्यायची असेल किंवा ज्या दिवशी द्यायची ठरली असेल त्यावेळी तुम्हाला दिलीच पाहिजे. तर अशा गोष्टी तुम्हाला ऑप्शन म्हणून दिला जाईल. पण हे कुठेतरीच अवेलेबल असेल असं मला वाटतं. प्रत्येक कॅबिनेटवाला हा याला अलो करणार आहे असं नाही, किंवा अलो करेल असं नाही. त्यामुळे नक्कीच कुठे असेल तर नक्की त्याबद्दल तुम्ही सर्च करा, आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही कोणाच्या क्रेडिटवरती जर सेटअप घ्यायचा असेल तर नक्की घेऊन टाका. तर मित्रांनो, असाच एक प्रश्न होता की DJ सेटअप हा इन्स्टॉलमेंटवरती असतात का, म्हणजे इन्स्टॉलमेंटवरती आपण रक्कम भरून सेटअप आपण जसं काय रक्कम देऊ शकतो का. म्हटलं तर हा तुम्ही टप्प्याने देऊ शकता. म्हणजे कसं, जी काय तुम्हाला सेटअप घ्यायचं असेल त्याच्या सुरुवातीचा जो टप्पा असेल 30 ते 40% रक्कम तुला आधीच भरावी लागेल. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा असेल तो मिडियमला असेल, आणि तिसरा जो असेल तो जो फायनल तुमचा सेटअप असेल त्यावेळी तुम्हाला दिलंच पाहिजे. तर कमीत कमी 2 ते 3 असे इन्स्टॉलमेंट असू शकतात असं मला वाटतं. तर कमी 2 ते 3 जो इन्स्टॉलमेंट आहेत तर या पद्धतीने तुम्हाला तिथे भेटले जातं. असा जो ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल. असे जे 3 जे इन्स्टॉलमेंट आहेत किंवा असे तिथे 3 जे स्टेप्स आहेत त्यामुळे तुम्हाला जी तुमची पूर्ण रक्कम भरायची आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जशी तुम्ही रक्कम भराल तेव्हा तुम्हाला सेटअप भेटून जाईल. हे जे ठराविक जे प्रश्न होते ते तुम्हाला साऊंडची असणारे, किंवा ज्यांना साऊंड व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांना साऊंड सेटअपची थोडक्यात काय माहिती नव्हती कसं मी तुम्हाला बेसिक्स माहिती सांगितली तर नक्कीच त्यांना तुम्हाला समज असेल. तर मित्रांनो, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला आत्ताच एक लाईक द्या. चॅनलमध्ये नवीन असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑल करा, कारण नवीन असणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येत राहतील, आणि येणारे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि हाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.